जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक पद भरतीसाठी महत्त्वाचं एक पत्र इश्यू करण्यात आलं आहे. तर त्याच्यामध्ये शिक्षक पद भरतीमध्ये शासन निर्णय 13/10/2023ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र उपसंचालकांनी माननीय प्रधान सचिवांना या ठिकाणी काढण्यात आलं आहे. तर नेमका शासन निर्णय जो आहे 13/10/2023मध्ये शैक्षणिक अटी शर्ती नेमक्या काय देण्यात आल्या आहे, तर त्या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया तो महत्त्वाचा GR आणि ते महत्त्वाचं पत्र. मित्रांनो, आता आपल्या जी काही शिक्षक भरती आहे ती अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येत आहे. तर महत्त्वाचं या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे पत्र होतं ते कालच्या दिवसाला इश्यू करण्यात आलं आहे. माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना या ठिकाणी बघा महत्त्वाचं पत्र इश्यू करण्यात आलं आहे. दिनांक 17 जानेवारी 2024ला शिक्षण आयुक्त कार्यालय जे काही या ठिकाणी बघा उपसंचालक आहे, तर त्यांनी या ठिकाणी महत्त्वाचं पत्र इश्यू करण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया. तर ह्याच्यात बघा जो महत्त्वाचा विषय देण्यात आला आहे तर तो आहे शिक्षक पद भरती प्रक्रिया 2022-23मध्ये बाह्य दबावाला आंदोलनाला न झुकता 13 वर्षापासून धूळ खात पडलेला 19 जून 2013 व जो दुसरा शासन निर्णय आहे 13/10/2023ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत. तर असं या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही विषय देण्यात आला आहे. तर त्या विषयानुसार माननीय प्रधान सचिवाकडनं या ठिकाणी बघा सूचना ह्या जाहीर करण्यासंदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी जो काही निर्णय असणार आहे माननीय प्रधान सचिव यांच्यावर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर त्यांना हे पत्र महत्त्वाचं इश्यू करण्यात आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया. तर महत्त्वाचं बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शिक्षक जी काही पदभरतीसाठी पोर्टलवर ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी बघा पदभरतीची कार्यवाही ही सध्या होत आहे. सध्या स्थितीत बघा विविध ज्या व्यवस्थापनाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर घेण्याची कार्यवाही म्हणजे देण्याची कार्यवाही या ठिकाणी सध्या सुरू आहे. सदर जाहिरातीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदाची जाहिरात येत आहे. याबाबत अभियोगधारकांच्या विनंतीस अनुसरून संदर्भीय निवेदनात कळवल्यानुसार शिक्षक पद भरती प्रक्रियेमध्ये बाह्य दबावाला आंदोलनाला न झुकता शासन निर्णय 13/10/2023ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निवेदनात नमूद आहे. तरी शासन निर्णय 13/10/2023ची अंमलबजावणी करण्याबाबत अन्य संघटना लोकप्रतिनिधी यांच्याकडील प्राप्त निवेदन कार्यालयात पत्र दिनांक बघा 15/1/2024 16/1/2024 या अन्वये आपणास कळवण्यात आले आहे. सदर जे काही निवेदनाची प्रत शासन स्तरावर अवलोकन व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी यासोबत सविनय सादर करण्यात येत आहे. जे या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी जी काही प्रत आहे, हे जे महत्त्वाचं पत्र आहे ते माननीय जे काही प्रधान सचिव आहे तर त्यांना या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे आणि त्यांना शासन स्तरावर अवलोकन व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे की जे काही माननीय जे काही उपसंचालक आहेत तर त्यांनी या ठिकाणी महत्त्वाचं पत्र प्रधान सचिव यांना इश्यू करण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये जो निर्णय राहील तो माननीय प्रधान सचिवांचा या ठिकाणी असणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा जो महत्त्वाचा GR ह्याच्यात देण्यात आलेला आहे, जो GR आहे 13/10/2023चा. म्हणजे ह्या GRमध्ये नेमकं काय उल्लेख करण्यात आला आहे तो आपण पुढे बघूया. कारण जी काही पदभरती आहे ती 13/10/2023च्या ह्या GRनुसार या ठिकाणी काटेकोरपणे करण्यात यावी असं या ठिकाणी महत्त्वाचं जो GR आहे तो आपण पुढे बघूया की नेमकं त्याच्यात जे काही अटी शर्ती देण्यात आल्या आहे नेमकं काय म्हणण्यात आलं आहे ते पुढे बघूया. तर मित्रांनो, तो जो GR आहे तो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णय होता 13 ऑक्टोबर 2023चा म्हणजे 13/10/2023चा. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं या ठिकाणी जो काही सूचना देण्यात आलेल्या आहे पवित्र जे काही पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर संगणकीय प्रणालीद्वारे जे काही करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी सुधारित करणे व नवीन तरतुदी समाविष्ट करण्याबाबत ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ज्या काय महत्त्वाच्या नवीन तरतुदी आहे त्या नेमक्या कोणत्या समाविष्ट करण्यात आल्या आहे ते आपण तुम्हाला पुढे ह्या ठिकाणी सविस्तर दाखवतो. तर ह्या ठिकाणी बघा एक प्रस्तावना देण्यात आली आहे. तर ती प्रस्तावनेमध्ये ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे मुद्दे मांडण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात जी काही आपली शिक्षण सेवक पद भरती होती टेटची, तर त्या टेटमध्ये प्राप्त गुणाच्या आधारे पवित्र पोर्टलवर जे काही संगणकीय प्रणालीद्वारे संदर्भ क्रमांक 1नुसार या ठिकाणी बघा पारदर्शक पद्धतीने विहित करण्यात आलेली आहे. दरम्यान पवित्र पोर्टल प्रणाली जी काही शिक्षक भरती राबवताना कार्यपद्धतीमध्ये बदल सुधारणा करणे व काही तरतुदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याने शासनास निदर्शनास आल्याने या ठिकाणी महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी इश्यू करण्यात आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा सध्या स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज
निर्माण झालेली आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनाच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काही चालू करण्यात आलेल्या परंतु विद्यार्थ्यांना उपस्थिती अभावी बंद पडण्याची शक्यता असलेल्या मराठी व सेमी इंग्रजी शाळा निरंतर सुरू राहतील। यास्तव केंद्रांतर्गत असणाऱ्या शिक्षकांचे इंग्रजी अध्यापनाचे तंत्र विकसित करण्याकरिता केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून नियुक्ती करण्याबाबत शासनाचा विचाराधीन आहे। या सर्व बाबीचा विचार करून बघा अभियोग्यता धारकच्या वतीने निवडीकरिता करावयाची शिफारस केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरिता केंद्रावर साधन व्यक्ती म्हणून निवड करण्याची या ठिकाणी महत्त्वाचं निकष निश्चित करण्यात आलेले आहे। तर ह्याच्यामध्ये आपण बघूया महत्त्वाचं जे काही शासन निर्णयामध्ये महत्त्वाचे जे काही निकष आहे तर ते या ठिकाणी नेमके कोणते निश्चित करण्यात आले आहे। तर ह्याच्यामध्ये बघा जे महत्त्वाचं होतं या ठिकाणी एक मुद्दा देण्यात आलेला होता की पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणारे पदभरती व आहारता तसेच इंग्रजी विषयातून अध्यापनाकरिता केंद्र स्तरावर शासन व्यक्तीची निवड व निकष या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतूद ह्या सुधारित करण्यात नव्याने समाविष्ट करण्याची शासनास मान्यता येत आहे। तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी एक होतं जे काही उक्त येथील क्रमांक 2 येथील बघा शासन निर्णय जो होता 10/11/2022 मधील क्रमांक 5 येथील विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने जाहिरातीस त्याने केलेल्या निवडीसाठी पात्र राहील। तर ह्या ठिकाणी अशी एक महत्त्वाची तरतूद होती 11/10/2022च्या महत्त्वाच्या शासन निर्णयामध्ये। तर त्याऐवजी बघा हे जे होते म्हणजे एका ठिकाणी सिलेक्शन झालं तर त्याच पदासाठी पुन्हा सिलेक्शन होईल असं या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलं होतं 11/12/2022च्या शासन निर्णयामध्ये। तर ते बदलून ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं स्टेटमेंट परत बदललं आहे का ते विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांनी एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील आहारतेनुसार पदासाठी पात्र राहील। उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटातील अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येणार आहे। म्हणजे या ठिकाणी बघा महत्त्वाचं एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे की जो उमेदवाराची ज्या पदासाठी म्हणजे ज्या गटासाठी टेट परीक्षेमध्ये निवड झाली आहे तर पुन्हा जर त्याला निवड व्हायची असेल पुन्हा जर दुसऱ्या पदासाठी या ठिकाणी निवड व्हायची असेल तर या ठिकाणी बघा निवड झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील आहारतेनुसार पदासाठी पात्र तो राहणार आहे। परंतु बघा उमेदवार पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने त्याला पुन्हा टेट परीक्षा द्यायला पडेल आणि गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी तो पात्र हा होणार आहे। म्हणजे एकदा जर निवड झाली तुमची ज्या गटामध्ये तर त्या गटामध्ये तुमची पुन्हा निवड होण्याकरता तुम्हाला पुन्हा टेट परीक्षेमधून यायला पडेल आणि जर तुम्हाला त्याच गुणावरती निवड जर व्हायची असेल तर तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आहारतेनुसार संबंधित जे काही वरचं पद असेल वरच्या गटासाठी तर त्याच्यामध्ये तुमची निवड ही होण्यासाठी तुम्ही पात्र असणार। पण ज्या संबंधित पदासाठी तुमची निवड झालेली असेल तर त्याच पदासाठी पुन्हा तुमची निवड जर व्हायची असेल तर तुम्हाला पुन्हा नवीन टेट ही द्यायला पडेल असं या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे। तसंच बघा महत्त्वाचा 3 नंबरचा मुद्दा या ठिकाणी देण्यात आला आहे पुढचा। तर उच्च माध्यमिक म्हणजे 11वी विभागातील 2 विषयाचा मान्य जो काही कार्यभार विचारात घेऊन पूर्णवेळ मान्य रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी 2 विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ आहारता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील। सदर पदे पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात येतील। म्हणजे उच्च माध्यमिकचं जे 11वी-12वीसाठी आहे तर त्याच्यासाठी बघा विभागाकडील ज्या 2 विषयाच्या मान्य कारभार विचारात घेऊन पूर्णवेळ मान्य रिक्त पद जे असेल तर त्याच्यावर नियुक्ती करण्यासाठी 2 विषयात पदव्युत्तर पदवीचे मूळ आहारता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र राहील। म्हणजे तुमची पदव्युत्तर पदवीमध्ये या ठिकाणी 2 विषय हे प्रमुख विषय म्हणजे जे स्पेशल विषय घेऊन जर तुम्ही या ठिकाणी शिक्षण झालेलं असेल तर तसे उमेदवार या ठिकाणी 11वी-12वीसाठी जे काही पूर्णवेळ रिक्त पद आहे तर त्याच्यावरती या ठिकाणी ते पवित्र पोर्टलवर या ठिकाणी पात्र असतील। तसंच बघा 4 नंबरचा मुद्दा देण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये उच्च माध्यमिक म्हणजे 11वी-12वीसाठी या गटातील संच मान्यतेमुळे मंजूर पदापैकी रिक्त असलेली या ठिकाणी अर्धवट पदे म्हणजे तासिका तत्वावरील वगळून पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यात येईल। तसंच बघा 4 नंबरचं महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये 5 नंबरचं या ठिकाणी बघा जिल्हा परिषद केंद्र शाळा स्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळांमध्ये शिक्षकांची या ठिकाणी बघा इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्याकरिता खालील निकषानुसार शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार
केंद्र शाळामार्फत शाळासाठी सदन व्यक्ती म्हणून काम करेल. सदरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदामधून होईल. सदरची निवड करताना खालील निकष व प्राधान्यक्रम देण्यात यावे. तर या ठिकाणी महत्त्वाचा जो 5 नंबरचा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा देण्यात आलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा, जे काही इंग्रजी जे भाषेचे तंत्र शिकवण्यासाठी बघा जिल्हा परिषदेचे केंद्र स्तरावर जे काही शाळा आहे केंद्रांतर्गत अन्य शाळांमधील, त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेअंतर्गत म्हणजे इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्यासाठी जे काही निकष आहे, शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र जे काही शाळा असेल तर त्या शाळासाठी साधन व्यक्ती म्हणून काम करेल. सदर जी नियुक्ती आहे ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदामधून, म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं देण्यात आलं आहे, जिल्हा परिषदेच्या उपलब्ध रिक्त पदामधून सदरची निवड करताना पुढील निकष या ठिकाणी देण्यात आले. तर या ठिकाणी महत्त्वाचे हे 5 निकष देण्यात आलेले आहे इंग्रजी संदर्भात. तर ह्याच्यामध्ये बघा, पहिला जो निकष आहे तर ह्याच्यामध्ये पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार, म्हणजे या ठिकाणी बघा शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण असणारे उमेदवार या ठिकाणी पात्र असणार आहे. म्हणजे त्याचं संपूर्ण शिक्षण पहिलीपासून तर त्यांचं पदवी पदव्युत्तर जे असेल तर ते सर्व इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार ह्या ठिकाणी पात्र असणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी जे काही निर्णय देण्यात आला आहे त्याच्यात बघा, पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार. ह्याच्यामध्ये बघा, जे काही संपूर्ण शिक्षण असेल म्हणजे पहिलीपासून तर त्याचं जे काही DED BEd वगैरे असेल तर ते फक्त या ठिकाणी व्यावसायिक जे शिक्षण आहे ते फक्त अन्य कोणत्याही माध्यमातून, म्हणजे त्यांचं DEd असेल BEd असेल ते कोणत्याही माध्यमातून झालेले असेल. परंतु जे काही संपूर्ण शिक्षण आहे पहिलीपासून तर त्यांचं जे काही ग्रॅज्युएशन वगैरे असेल तर ते इंग्रजी माध्यमातून ह्या ठिकाणी झालेलं पाहिजे. तर असे उमेदवार देखील या ठिकाणी पात्र असणार आहे. तसंच बघा 3 नंबरचं या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर ह्या ठिकाणी 12वीपर्यंत जे शिक्षण आहे इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून झालेले उमेदवार, म्हणजे 12वीपर्यंत त्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं असेल आणि व्यावसायिक अर्हतेमध्ये DEd असेल BEd असेल ते कोणत्याही माध्यमातून झालेले असेल तरी देखील तो उमेदवार या ठिकाणी पात्र हा असणार आहे सदन व्यक्ती म्हणून. त्यानंतर बघा, या ठिकाणी 10वीपर्यंत जे इंग्रजी शिक्षण माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतलेले उमेदवार. 4था नंबरचा मुद्दा या ठिकाणी देण्यात आहे की ज्याचं शिक्षण 10वीपर्यंत इंग्रजी माध्यमातून झालेले आहे आणि जे काही व्यावसायिक अर्हता आहे त्याच्यामध्ये DEd BEd हे कोणत्याही अन्य माध्यमातून, म्हणजे मराठी असेल किंवा इंग्रजी असेल असं कोणत्याही माध्यमातून तो झालेला असेल तरी देखील तो उमेदवार या ठिकाणी साधन व्यक्ती म्हणून काम करेल किंवा त्याची या ठिकाणी तो निकषामध्ये या ठिकाणी म्हणजे बसतो आहे. त्यानंतर महत्त्वाचं 5 नंबरचं या ठिकाणी देण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये बघा, अर्हतेनुसार जे संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार, म्हणजे त्याचं जे काही संपूर्ण शिक्षण आहे पहिलीपासून तर त्याचं पदवी पदव्युत्तर ते हे शिक्षण हे कोणत्याही माध्यमातून झालेलं असेल, म्हणजे त्यांचं मराठी असेल किंवा मग उर्दू असेल हिंदी असेल जे असेल ते, पण त्याचं व्यावसायिक जे अर्हता आहे म्हणजे DEd किंवा BEd असेल तर ते ह्या ठिकाणी बघा व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून असलेले उमेदवार ह्या ठिकाणी जे पात्र आहे असणार आहेत. असं या ठिकाणी महत्त्वाचं हे जे 5 निकष या ठिकाणी देण्यात आले संबंधित इंग्रजी माध्यमाचं ह्या ठिकाणी, तर हे निकष संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचा हा GR होता. तर ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं होतं तर ह्याच्यात जे महत्त्वाचं होतं ते शिक्षण इंग्रजी माध्यमातून, म्हणजे पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण इंग्रजी माध्यमातून, म्हणजे शैक्षणिक व व्यावसायिक म्हणजे पूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून या ठिकाणी झालेलं पाहिजे, ते देखील या ठिकाणी पात्र होणार. एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी डिटेल्स ह्याच्यामध्ये देण्यात आले आहे. हा GR तुम्ही देखील सविस्तर एकदा या ठिकाणी वाचा, कारण ह्याच्यात जे काही निकष लावण्यात आले एकूण 5 निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी व्यावसायिक अर्हता जे काही असेल ते कोणत्याही माध्यमातून असेल तर या ठिकाणी 10वीपर्यंत 12वीपर्यंत आणि फक्त बघा 12वीपर्यंत जर असेल किंवा मग संपूर्ण शिक्षण या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून असेल तर असे या ठिकाणी विविध जे काही 5 निकष या ठिकाणी लावण्यात आले आहे. तर अशा जे काही संपूर्ण जे उमेदवार या ठिकाणी पात्र असतील तर या निकषामध्ये जो उमेदवार बसत असेल तो संबंधित जे काही या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भात केंद्र शाळांतर्गत ज्या काही सदन व्यक्ती म्हणून काम करेल सदर नियुक्ती जिल्हा परिषदेकडील जे काही रिक्त पदामधून या ठिकाणी होणार आहे. तर हे अतिशय या ठिकाणी महत्त्वाचे या ठिकाणी जे काही निकष देण्यात आले आहे ते या ठिकाणी देण्यात आले आहे. त्यानंतर बघा 6वा मुद्दा आहे लास्ट,
उक्तप्रमाणे नमूद निकष अनुसरून निवड झालेल्या उमेदवारांना सदन व्यक्ती म्हणून निवड करण्याची त्याची राज्य शैक्षणिक संशोधन परीक्षण परिषदेची एक परीक्षा द्यावी व यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण आयोजन करावे या संदर्भात आयुक्त शिक्षण यांनी या प्रक्रियेचा आराखडा निश्चित करून योजनेची अंमलबजावणी करावी. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट होतं. तर ह्या ज्या संबंधी जे काही निकष देण्यात आले आहे एकूण 1 ते 5 म्हणजे या ठिकाणी 5 जे निकष देण्यात आले आहेत त्या निकषानुसार या ठिकाणी जे उमेदवार पात्र होतील तर त्यांना बघा या ठिकाणी अनुसरून निवड जे झालेले उमेदवार असेल तर त्या निवड उमेदवारांना या ठिकाणी साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी त्यांची जी काही आहे राज्य शैक्षणिक व संशोधन म्हणजे जे काही प्रशिक्षण परिषद आहे त्यांची एक परीक्षा या ठिकाणी द्यावी लागणार आहे आणि यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे लागणार आहे. तर या संदर्भात संपूर्ण जे काही आयुक्त आहे शिक्षण यांनी या प्रक्रियेचा या ठिकाणी आराखडा सादर किंवा अंमलबजावणी करायची आहे. असा हा महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी पारित झालेला आहे. तर ह्याच शासन निर्णयाची संपूर्ण काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात जे पत्र कालच्या दिवसाला इश्यू झालं होतं तर ते महत्त्वाचं पत्र या ठिकाणी होतं. दिनांक 13 ऑक्टोबर 2023 शासन निर्णयाचं या ठिकाणी अंमलबजावणी होण्यासंदर्भात महत्त्वाचं पत्र माननीय प्रधान सचिव यांना इश्यू करण्यात आलं आहे. आता जे काही शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी किंवा जे काही निर्णय होतील तर ते या ठिकाणी माननीय प्रधान सचिवाचा अंडरमध्ये या ठिकाणी होतील. तर अतिशय या ठिकाणी महत्त्वाचं हे पत्र होतं. तर हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला पोस्ट करतो. तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित एकदा अभ्यास करा. नेमकं निकष अटी शर्ती नेमक्या काय आहे त्या एकदा तुम्ही देखील हे पाहून घ्या. आपलं जे टेलिग्रामची लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही एकदा विजिट करा. तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तसं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.